अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मानल्या जाणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायणाच्या संकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक भक्त पारायण सुरू करतात, पण योग्य संकल्पना केल्यामुळे त्यांना अनपेक्षित फळ मिळत नाही. लक्षात ठेवा, संकल्प म्हणजे एक केवळ वाक्य नाही, तर तो आपल्या अंतर्मनातून केलेला दृढ निश्चय असतो. हा क्षण म्हणजे आपण स्वतःला गुरुचरणी अर्पण करण्याचा क्षण असतो. पारायण सुरू करण्यापूर्वी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतात. देवघर स्वच्छ करून समोर गुरुचरित्र ग्रंथ प्रस्थापित आपल्याला करायचा आहे. दीप प्रज्वलित करून अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे आणि श्री दत्तांची प्रतिमा असल्यास त्यांना फुले अर्पण करायची आहे. इथे तुम्ही स्वामींची मूर्तीही घेऊ शकता. वातावरण शांत आणि सात्विक ठेवा. मोबाईल सायलेंटवर ठेवा आणि मन एकाग्र करा. यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आसनावर स्थिर आपल्याला बसायचं आहे. हातामध्ये पाणी, अक्षता आणि फूल घ्यायचं आहे. डोळे मिटून स्वामींना स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा स्पष्ट बोलायची आहे. ती आपल्या आरोग्यासाठी असो, कर्जमुक्तीसाठी असो किंवा मानसिक शांततेसाठी असो किंवा आपल्या कुटुंबाच्या कारणासाठीही ती असू शकते. मग आपल्याला श्रद्धेने पुढील संकल्प करायचा आहे. संकल्प करताना आपल्याला पुढील वाक्य बोलायचे आहेत. ओम श्री दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थ. मी आता इथे आपल्याला आपले आपले नाव घ्यायचं आहे. मी माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, आरोग्य, शांती आणि गुरुकृपेच्या प्राप्तीसाठी आजपासून 7 दिवसांचे श्री गुरुचरित्र पारायण करीत आहे. स्वामी, माझ्याकडून ही सेवा नियमपूर्वक पूर्ण करून घ्या. ही वाक्य आपल्याला संकल्प करताना बोलायची आहेत. संकल्प झाल्यानंतर हातातील पाणी तांब्यात सोडायचे आहे. यालाच संकल्प सिद्धीची साक्ष असे मानले जाते. जर 7 दिवसांचे पारायण करत असाल तर दररोज ठराविक अध्याय वाचण्याचा नियम पाळा. शक्य असल्यास एकाच वेळी वाचन करा. पारायण काळात सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण टाळा. राग, मत्सर टाळा आणि नामस्मरण वाढवा. स्त्रिया मासिक पाळीच्या काळात वाचन टाळतात. हा परंपरेनुसार पाळला जाणारा एक नियम आहे. पारायण अपूर्ण कधीच सोडू नये. काही अडचण आल्यास गुरूंना प्रार्थना करून पुढील दिवशी ते कंटिन्यू करायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकल्प करताना शंका ठेवू नका. गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा. जेव्हा भक्त मनापासून संकल्प करतो तेव्हा गुरु त्याची सेवा स्वतः पूर्ण करून घेतात. श्रद्धा, नियम आणि सातत्य हीच गुरुचरित्र पारायणाची खरी किल्ली आहे. गुरुकृपा मिळवायची असेल तर संकल्प दृढ करणे आणि पूर्ण विश्वासाने पारायण सुरू करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच श्री गुरुचरित्र पारायणाचा संकल्प हा केवळ एक विधी नाही, तर तो आपल्या जीवनाला दिशा देणारा आध्यात्मिक प्रारंभ आहे. जेव्हा आपण मन, वचन आणि कर्माने गुरुचरणी आपल्याला अर्पण करतो तेव्हा गुरुकृपा आपल्या आयुष्यात शांतता, समाधान आणि यश घेऊन येते. संकल्प दृढ ठेवा, नियम पाळा आणि पूर्ण विश्वासाने पारायण करा. गुरु स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज अशाच भक्तिमय आणि मार्गदर्शक माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.